1953 साली प्रदर्शित झालेला श्यामची आई हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलाय। या चित्रपटातील श्याम आणि त्याची आई हे दोन चेहरे विसरणं शक्य नाही। या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले होते। अभिनेत्री वनमाला, दामू अण्णा जोशी, सुमती गुप्ते, बाबूराव पेंढारकर अशा मातबर कलाकारांच्या अभिनयानं सजलेला हा सिनेमा म्हणजे एक जबरदस्त कलाकृती आहे। या चित्रपटात श्यामची भूमिका अभिनेते माधव वजे यांनी साकारली। त्यानंतर ते फारसे कुठे दिसले नाहीत। ते नक्की काय करतात ते आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आचार्य अत्रे यांनी जेव्हा साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर चित्रपट बनवायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी श्यामची आई म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला यांची निवड केली। चित्रीकरण सुरू झाले, पण वनमाला यांना त्यावेळी श्याम साकारणारा मुलगा पसंत पडला नाही। वनमाला यांनी तसेच अत्रेंना स्पष्ट सांगितले। मग काय, नव्या श्यामचा शोध सुरू झाला। त्यावेळी आचार्य अत्र्यांना कोणीतरी माधव वजे या मुलाची माहिती मिळाली। अत्रेंना चिमुकला माधव पाहताक्षणी आवडला आणि वनमाला यांनाही हा श्याम खूप आवडला। तेव्हा माधव वजे यांचे वय होते अवघे 14 वर्ष, परंतु त्यांची त्यावेळीची अभिनयातील समज वाखाणण्याजोगी होती। त्याचवेळी त्यांनी वहिनीच्या बांगड्या या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं। त्यानंतर त्यांना व्ही शांताराम यांनी दिया और तूफान या गाजलेल्या चित्रपटात रोल देऊ केला। मात्र त्यासाठी त्यांना 6 ते 7 महिने शाळा बुडवावी लागणार होती, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना या चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली नाही। त्यानंतर तब्बल 50 वर्ष ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते। या काळात ते पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करायचे। आता ते रिटायर झालेत। त्यांनी या काळात चित्रपटात जास्त काम केले नसले तरी ते उत्तम नट आहेत आणि त्यांच्या रंगभूमीचा अभ्यास देखील दांडगा आहे। या काळात ते नाट्यक्षेत्रात कार्यरत होते। त्यांनी रंगमुद्रा, प्रायोगिक रंगभूमी, समांतर रंगभूमी हे नाट्यक्षेत्राशी निगडीत पुस्तके लिहिली आहेत। त्यांनी शेक्सपियरच्या हेमलेटचे मराठी रूपांतरित नाटकाचे दिग्दर्शन केले होते। नंतर श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी हे पुस्तक त्यांनी लिहिले। नंतर त्यांनी 2007 साली एवढंसं आभाळ या चित्रपटात काम केले। पुढे 2009 साली 3 इडियट्स या सुपरहिट चित्रपटातही त्यांनी काम केले। या चित्रपटात आत्महत्या करत असलेला जॉय लोबोच्या वडिलांच्या भूमिकेत ते दिसले होते। नंतर बाप जन्म या मराठी चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती। त्यानंतर काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगी या चित्रपटातही त्यांनी आलियाच्या आजोबांची भूमिका केली होती। माधव वजे यांचे वय 85 वर्ष असून ते सध्या पुण्यात राहतात। तर ही होती श्यामच्या आईमधल्या श्याम म्हणजे साने गुरुजी हे पात्र अजरामर करणाऱ्या माधव वजे यांची माहिती।